In the Father, and the Son, and the Holy Spirit. Amen. The angel of the Lord declared unto Mary, Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed are thee among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Behold the handmaid of the Lord. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed are thee among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. And the Word was made flesh and dwelt amongst us. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed are thee among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Pray for us, O Holy Mother of God, that we may be worthy of the promises of Christ. Let us pray. O Lord, we beseech thee, O Lord, thy grace into our hearts, that we too, by the incarnation of Christ thy Son, was made known by the message of an angel, may by his passion and cross be brought to the glory of his resurrection, through the same Christ our Lord. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा सर्व असो. God is good All the time. and all the time. God is good. Praise the Lord. Praise the Lord. So even as we come today, जैसे हम आते हैं आज प्रभु को स्तुति और उनकी आराधना करने के लिए, हम आते हैं उनकी उपस्थिति में, और जैसे हम उनकी उपस्थिति में आते हैं, हम जो है सचमुच प्रभु की उपस्थिति में हमें आशीर्वाद मिलता है. हालेलुया. Hallelujah. Do you all believe there is blessing, there is grace, anointing in the presence of the Lord? Yes. Hallelujah. Hallelujah. So let us welcome each other and say you're blessed because you came. Let us हम एक दूसरे को स्वागत करेंगे. Let us smile and let us welcome each other. We are a family. We are a family in God's kingdom. So with this smile and with this joy, स्तोत्र म्हणते 104 मध्ये, उपकार स्तुती करत त्याच्या द्वारातून प्रवेश करा आणि स्तुती करत त्याच्या अंगणात या, त्याचे आभार माना, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. हालेलुया. Hallelujah. So are you all ready to praise and glorify the Lord? Yes. Can we give a mighty hand to the Lord? प्रभूची स्तुती करूया.
वो पूछते हैं कि तुमको क्या लगता है कि मैं कौन हूँ? और यही सवाल जो है वो हमसे भी पूछते हैं। बहुत भले ही दूसरे लोग हमसे बहुत कुछ कहे कि यीशु मेरे लिए ये है, पर तुम्हारे लिए मैं कौन हूँ? हालेलुया। इस समय हम जो है अपने हाथ उठाएंगे और आपका जवाब होगा हालेलुया। यीशु आमचा तारणारा, हालेलुया। यीशु राजांचा राजा, हालेलुया। यीशु तू प्रभूंचा प्रभू आहेस, हालेलुया। यीशु तू आमचा मेंढपाळ आहेस, हालेलुया। यीशु तू मार्ग, सत्य आणि जीवन आहेस, हालेलुया। यीशु शांतीचा राजकुमार आहेस, हालेलुया। यीशु तू क्षमा करणारा प्रभू आहेस, हालेलुया। यीशु आमचा आश्रय आणि प्रकाश आहेस, हालेलुया। यीशु तू चमत्कार करणारा प्रभू आहेस, हालेलुया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। Thank you, Jesus. We praise you, Lord. Hallelujah. Glorify you. Thank you, Lord. Yes, Lord. बायबलमध्ये सांगितले आहे की तुम्ही नवीन गीत गा, प्रभूला स्तुती द्या, त्याचा धन्यवाद करा.
आप हमारा मुक्तिदाता है प्रभु। आप हमें मुक्ति देते हैं हमारे पापों से प्रभु। आप हमें मुक्ति देते हैं प्रभु हर एक बंधन से प्रभु। इस समय प्रभु आपके नाम को ऊंचा उठाना चाहते हैं, क्योंकि आप हमारे स्तुतियों पर विराजमान होते हैं प्रभु, और आप हमें आशीषें बरसाते हैं प्रभु। इस समय आपके नाम को ऊंचा उठाते हैं, आपकी स्तुति गाते हैं, और आपको प्रभु धन्यवाद देते हैं कि आपने अपना एक लौता पुत्र हमारे लिए भेज दिया, ताकि वो क्रूस पर मरे प्रभु, और हमें अनंत काल का जीवन मिले प्रभु। प्रभु हम धन्यवाद और स्तुति देते हैं प्रभु कि आपने उस क्रूस पर हर एक पाप, हर एक बीमारी को प्रभु आपने खत्म कर दिया है प्रभु, और यही विजय जो है प्रभु हम इस समय मांगते हैं प्रभु, कब से मांगते हैं, आपके बच्चे के रूप में मांगते हैं प्रभु। हालेलुया प्रभु, धन्यवाद, स्तुति हो प्रभु। थैंक यू जीसस। Hallelujah.
इच्छितो प्रभू. खरोखर प्रभू तू आमच्यासाठी त्या क्रूसावर बलिदान केले आहेस प्रभू. पण कित्येक वेळा प्रभू आम्ही परत आमच्या पापात पडतो प्रभू, तुझ्यापासून दूर जातो प्रभू. यावेळी आम्हाला परत एकदा तुझ्या रक्ताने धुवून काढ प्रभू. आम्हाला पवित्र बनव प्रभू. यावेळी आम्ही येतो तुझ्या क्रूसाजवळ, आम्ही तुझी आराधना करतो प्रभू आणि तुझ्यापासून आम्ही ती क्षमा मागतो प्रभू. यावेळी आम्हाला हर एक बंधना
पवित्र आत्मा का स्पर्श और संपर्क हमें देना प्रभु से। जैसे हम आपका वचन सुनते हैं प्रभु, उस बीज को प्रभु उस अच्छी भूमि पर हम बोना चाहते हैं जहाँ से फल उत्पन्न हो प्रभु। हम सबको छू लेना प्रभु इस समय। धन्यवाद यीशु। थैंक यू जीसस। Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Holy Spirit. Thank you, Holy Spirit. Let's give a mighty hand to the Lord. Praise the Lord. Hallelujah. Good evening, brothers and sisters. We are doing the series on the Beatitudes. आपण धन्य वचने यावर आपण चिंतन करत आहोत आणि आज आपण दोन धन्य वचने पाहणार आहोत. एक नाही तर दोन धन्य वचन पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. So the first we will be looking upon is blessed are the merciful. मत्ते 5 मध्ये जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. आणि जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. हालेलुया. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. दया, mercy. Blessed are the merciful, for they shall receive mercy. आता हा जो शब्द आहे mercy, दया, हे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. आता दया ही अशी एक गोष्ट आहे की जेव्हा आपल्याला ती लागते तेव्हा आपल्याला ते मिळालं नाही तर आपला जीव एकदम बेचैन होतो. दया, mercy is such a thing that till when we are in need of mercy, we are restless. We are restless. जेव्हा आपल्या हातून कोणता तरी चूक होतो, अपराध घडते, काहीतरी शब्द निघतात जे बोलायला नको होते, घरामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये, इन आवर फॅमिली और एनीवेअर, when we sometimes we are all humans, आणि आपल्यातून चुका होतात, अपराध होतात, पाप होतात, जे करायला नको ते आपल्या हातून घडतं. and at that time what we look forward is की समोरच्या व्यक्तीने ज्याच्या विरुद्ध आपल्याला खूप वाईट वाटत आहे, आय फील टेरेबल दॅट आय डिड दिस, आणि आपल्याकडून त्याच्या काय अपेक्षा असते की त्याने मला फक्त समजून घ्यावा, अँड ही जस्ट फॉरगिव्स मी, ही जस्ट और शी जस्ट फॉरगिव्स मी. तेव्हा आपल्याला ती गरज असते. आणि आपण बायबलमध्ये सुद्धा आपण पाहतो एक कोणीतरी एक असतो ज्याच्या हातून खूप मोठा एक अपराध घडतो. ही फॉल्स इनटू अ टेरेबल डेट्स, त्याच्यावरती खूप मोठा कर्ज असतो, आणि त्याचा जो सावकार म्हणतो की आता तुझ्या विरुद्ध इतका मोठा आता कर्ज आहे, तू त्याचे विषय काय बोलत आहे, तू परतफेड कर, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला तुरुंगात फेकण्यात येईल. जोपर्यंत तू परतफेड करत नाही, you must repay the big debt that is against you. So what did that person do? He falls at the feet of the owner and says, I beg you, please, 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 have mercy on me. Have mercy on me. आणि त्याच्या तो मागे तो लागत असतो, फक्त माझ्यावर दया करा, forgive me, I cannot repay, please. आणि तो दयाळू होऊन तो काय करतो, तो त्याचा संपूर्ण कर्ज माफ करतो. आता त्या वेळेला त्याला जे माफ
मिळते, that mercy that he receives, she receives, not in this case that person receives, it is inexpressible, की मला ते क्षमा मिळाली. आणि तो जेव्हा बाहेर पडतो, त्याच्या विरुद्ध कोणीतरी अपराध केले होते, काहीतरी देणे होते, परंतु तो त्यांना क्षमा करत नाही. He does not have mercy, and then the owner says that I had mercy on you, shouldn't you also have mercy? You should have had mercy. Why did you have mercy on when I had mercy on you? तर प्रिय बंधू भगिनींनो, दया हे एक अशी गोष्ट आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये ते सतत लागत राहणार आहे. We will have mercy every day. माझ्यावर दया कर. आपण त्या गाणं सुद्धा गातो, Lord have mercy on me, I am a sinner. And mercy we will need from others, because we also do against people who are close to us, we hurt them. आणि आपली काय अपेक्षा असते की त्यांनी माझ्यावर दया करायला पाहिजे. So my dear brothers and sisters, and this mercy is also something which we need to give. And what does the today's word says? Blessed are the merciful. Blessed are the merciful, because they will be shown mercy. शेवटच्या दिवशी जेव्हा आपण प्रभू समोर उभे राहणार, तर आपल्याला एक गोष्ट जे लागणार आहे, ते म्हणजे दया. हालेलुया, हालेलुया, दया. त्या जेव्हा मी प्रभूच्या समोर उभा राहीन, मला माझा हिशोब द्यावा लागणार आहे, तर मी if I have been very judgmental, I look down upon others, कोणावर मी दया करत नाही, शेवटच्या दिवशी मला जे लागणार आहे प्रभूकडून दया. ओके, I have mercy on you, and in His mercy I receive you. जर मला ही दया हे आहे, ते आपल्याला शेवटच्या दिवशी अत्यंत आपल्याला त्याची गरज लागणार आहे. So this mercy, blessed are you when you are merciful. कारण मी जेव्हा इतरांवर दया दाखवतो, दया त्यांच्या पापाविरुद्ध नाही, तर त्यांच्या स्थिती, त्यांना गरज आहे, त्यांना अडचणीमध्ये आहे, त्या दुःखामध्ये आहे. लेट मी रीच आउट टू पीपल हू आर नीडी, हेल्पलेस. लेट मी हेल्प देम. एव्हरी हेल्प that we show to others, Jesus says, blessed are you. Say praise the Lord. Blessed are you. Praise the Lord. धन्य आहात तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही इतरांवर दया दाखवतात, कारण ज्या मापाने तुम्ही मापाल, तोच माप तुमच्या विरुद्ध मापला जाईल. If you are very merciful, 100% God is going to be very merciful towards you. Blessed are the merciful, they will be shown mercy. But if I don't give mercy to others, I don't show mercy to others, त्याच मापाने माझ्या विरुद्ध माप, तोच the same measuring tape will be used. You were stingy, so God says now I have no choice, but I have to use the same measuring tape which you used all your life. So what measuring tape we want God to use against us, we must use for others. Say hallelujah. Hallelujah. And this is what is God. How is our God? आपला देव कसा आहे? आपल्या देवाकडे कोणता माप आहे? आपल्या देवाकडे जो माप तो वापरतो, दयेचा माप वापरतो. He has got a very big heart. He has mercy even when people don't ask for mercy. He is merciful. आणि आपल्याला लूक शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे that as your heavenly Father is merciful, ज्या प्रकारे तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे, दयाळू, तुम्ही सुद्धा दयाळू असा. Have mercy on others, have understand others, have pity on others, have compassion on others, and help them elevate their suffering. So God, Bible, right from the starting, we see God revealed Himself as a merciful God. जेव्हा आदमाने पाप केलं, God would have just vanished him away and finished him. No, but we see that God kept him still in though he was not in the Garden of Eden, he was removed from the Garden of Eden. But God, because of His mercy, had a plan.
and he sent a redeemer later on. इस्रायली लोकांनी किती वेळा देवाविरुद्ध अपराध केले, परंतु परमेश्वराने एकामागे एक त्यांचे अपराध क्षमा करून त्यांना एकामागे एक संधी दिली. मर्सी. What did God show to the Israel people? दया, दया, मर्सी, दया. मी तुला समजून घेतो, मी तुला तुझ्या पापा, I don't treat you as you deserve, but I treat you as I love you. I don't treat you because you deserve punishment. What is mercy? You deserve punishment, but I don't give you punishment. की तू दंडाच्या पात्र आहे, मी तुला दंड देत नाही. उधळा पुत्र जेव्हा तो येतो, त्याला काय अपेक्षा होती त्यावेळेस, की माझ्या पित्याने मला समजून घ्यावं, माझ्या पित्याने मला माझ्यावर दया करावी. आणि तो तशा प्रकारे घरी येतो आणि त्याच्या पित्याने कशी दया केली, धावत जातो, व्यंगेत घेतो, चुंबन देतो. That is God showed merciful. And Jesus says, like him, be like your heavenly Father. Hallelujah. 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 So what in this Beatitudes today, what we need to pray to God? Ki God give me a heart, a merciful heart. Make me merciful. Saint Thomas Aquinas defined mercy. What is mercy? Saint Thomas Aquinas, one of the doctor of the church, says, mercy as compassion in our heart for another person's misery. It is a compassion in our hearts for another person's misery. It is a compassion which drives us to do what we can do to help him or her. Hallelujah. दया म्हणजे काय? संत थॉमस एक्विनस म्हणतात, दुसऱ्या व्यक्तीच्या दुःखामुळे आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी करुणा, दुसऱ्यांचं दुःख पाहून जेव्हा आपल्या अंतःकरणात होणारी करुणा आणि त्या करुणेतून त्या व्यक्तीला शक्य तितकी मदत करण्यासाठी आपण केलेली कृती, यालाच म्हणतात दया. हालेलुया. दया पूर्ण होण्यासाठी दोन आवश्यकता आहे. एक तर काय, करुणा. माझ्या अंतःकरणामध्ये जेव्हा when I see suffering, our hearts get moved, but that is not mercy. तो पहिला टप्पा आहे की मला काहीतरी वाटलं ना, की त्याचं दुःख पाहून. बट मर्सी इज when a compassion which drives me to do what I can to help you in this situation, की तुझं दुःख कमी करण्यामध्ये मी हातभार लावतो, ती म्हणजे दया आता पूर्ण झाली. Praise the Lord. So brothers and sisters, this is what we all need. Blessed are you because blessed are you, no, the merciful, when you can understand other people, what that person goes through, and you do something to alleviate that person's suffering, so that the person now is at peace. तो शांतीमध्ये आहे and he is living a peaceable life. Hallelujah. Hallelujah. Many times we all have been needing mercy. Mercy म्हणजे it can be small, it can be very big. Sometimes आपण काहीतरी अडचणीमध्ये असतो. I just got reminded of one time when I felt so miserable कारण something that happened from me. But one thing which came to my mind is many years ago when I was a very young teenager, जेव्हा मी एका आमच्या पूर्वीच्या एका प्रेयर ग्रुपमध्ये मी होतो आणि त्या दिवशी आम्हाला एक हे होतं, एक रिट्रीटसाठी आम्हाला बोलावलं होतं आणि आमची ग्रुप फर्स्ट रिट्रीट, इट वॉज इन माय प्रिव्हियस ग्रुप, इट वॉज द फर्स्ट आउटरीच. आणि संध्याकाळची ती वेळ होती आणि आम्ही घरून म्हणजे त्या जागेवरून निघण्याआधी ते आमचं जे ग्रुप होतं
एकत्र आम्ही, आय वॉज अ यंग बॉय, मे बी 17 years old ॲट दॅट टाइम. आणि तिकडे आम्ही द स्मॉल टीम हू वॉज अ पार्ट ऑफ दॅट प्रेयर ग्रुप गॅदर टुगेदर फॉर अ टाइम ऑफ प्रेयर. आणि जेव्हा ते प्रार्थना करत असताना, ती प्रार्थना संपली, तो जो मेन जे लीडर होता, जो गिटार वाजवत होता, त्याने काय केलं, त्याने गाणं संपलं तर त्याने ते गिटार कुठे ठेवू, तर मी त्याच्या बाजूला होतो. मी सांगितलं मला त्या, मी पकडतो. अँड आय टूक दॅट गिटार इन माय हँड. अँड व्हॉट हॅपन्ड ड्यू टू समथिंग आय डोंट नो, व्हेरी केअरलेसली that guitar slipped from my hand आणि ती गिटार पडली आणि पडून ती क्रॅक झाली. It cracked from my hand and I felt so miserable at that time. की तीच गिटार जे वाजवणार आहे, तो म्युझिक मिनिस्ट्रीमध्ये, त्याला गाणी गायचं आहे आणि तीच गिटार जे त्याला वाजवायची आहे, त्यांनी I said I will give me the guitar, I will hold it. And what did I do? Instead of helping, I created a problem. की ती जी चांगली गिटार होती ती माझ्या हातून पडली आणि पडून ती मोडायचं सुद्धा होतं, ते मोडलं. आणि त्यांनी जेव्हा ते पाहिलं ना, आय फेल्ट सो मिझरेबल. मला असं वाटलं की आता काहीतरी ना, सगळ्यांच्या समोर आय एम गोइंग टू बी एम्बॅरेस्ड दॅट तुला एक गिटार दिला पकडायला. अँड व्हॉट डिड ॲट दॅट टाइम, व्हॉट डिड आय डोंट नो हाऊ, बट ही लुक्ड ॲट मी अँड ही स्माइल्ड ॲट मी. And he said it's okay. And आपण दुसरी गिटार घेऊया. आणि त्याने त्या दिवशी दुसरी गिटार वाजवली आणि that's full evening I was feeling so guilty की मी माझ्या हातून काहीतरी जे वापरायला पाहिजे होते, जे गिटार सांभाळायला घ्यायचं होतं, ते माझ्या हातून. and I felt so miserable. What should I do? And at that time, what he could have done, he had all the chances because I was wrong. माझी चूक होती आणि he could have embarrassed me in front of everybody and that was my due. मला ते मिळायला पाहिजे होतं and I should have not felt bad about it because I deserved it. But he looked at me, he smiled at me and he said it's okay. Those words, it's okay. ते मला वाटलं की आता सगळ्यांच्या समोर. Then I felt that I got that he showed me a sign of God's love. No, merciful. मला embarrassment मिळायला पाहिजे होतं, but I received a little sign of mercy. Brothers and sisters, this त्या वेळेला जे आपल्याला मिळते, जे embarrassment होऊ शकलं असतं माझ्या चुकामुळे, आणि ती समोरची व्यक्ती ठीक आहे, तुझ्या हातून हे तुटलं, तुझ्या हातून हे मोडलं, तू असा शब्द बोलला, पण आता माझ्याकडे I can hit back. I have all the power, I have to hit back, or I can be angry with you, but I choose to let go. I choose, मी जेव्हा निवडतो की ठीक आहे, मी तुला तुझे केलं त्या प्रकारे तुझ्यावर दया नाही, मी वागणार नाही, but because of God's love, let me be merciful to you, let me be kind to you. That feeling is like, it was a feeling which cannot be expressed. Praise the Lord. Praise the Lord. Brothers and sisters, we all have experienced mercy in different ways. आपण सर्वांनी दया अनुभवलेली असणार. जेव्हा आपण आजारी होतो आणि आपल्याला भेट देण्यासाठी कोणीतरी येतो, जेव्हा आपण आजारी असतो आणि कोणीतरी आपल्याला भेट द्यायला होतो, तो त्याचा वेळ देतो आणि त्या वेळेमुळे आपण जे दुःखी होतो, आता आपल्याला किती बरं वाटलेलं आहे. दॅट विजिट, जीसस सेड ना, दॅट ऍक्ट्स ऑफ मर्सी कॅन बी व्हेन आय वॉज इन तुरुंगामध्ये होतो, तुम्ही माझ्या भेटीला आला. when I was sick, you visited me. When I was helpless, you came to my aid. मी जेव्हा भुकेलेलो होतो, मला खावयास दिलं. All these acts which is done to make others feel that they are loved. Jesus says, तुम्ही तुमचं the reward you will not lose. Hallelujah. 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 And this is something which we must grow in showing mercy to others. की दुसऱ्यांना दया दाखवणे, दया म्हणजे क्षमा करणे, ती एक गोष्ट झाली. खूप महत्वाची, सर्वात नंबर 1 कॅन बी दया.
दया म्हणजे क्षमा. म्हणजे मी तुझ्या विरुद्ध मी आय विल नॉट कीप अनफॉरगिवनेस अगेन्स्ट यू. कोणी कोणी असतात ते वर्षानुवर्ष ते दयाच दाखवत नाही, ते पकडून ठेवतात. सो तुमच्या मापाप्रमाणे तुमच्या विरुद्ध माप केलं जाईल. We must always remember, Jesus says that the measure you use will be measured to you. If you are big in mercy, God is going to be big in mercy to you. If you are very stingy in showing mercy to others, God has no choice but being stingy with us. Saint Thomas Aquinas says, what is mercy? The compassion in our heart for another person's misery. A compassion which drives us to do what we can do to help him in that situation. दुसऱ्या व्यक्तीच्या दया दुःखामुळे आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी करुणा. फक्त मेनी टाइम्स पीपल मला दया वाटते, मला खूप ना त्यांच्या विरुद्ध मला खूप करुणा वाटते, बट दॅट इज नॉट दया. इनकम्प्लीट. दया कधी पूर्ण होतो की त्या करुणेतून त्या व्यक्तीला शक्य तितकी मदत करण्यासाठी आपण केलेली कृती म्हणजेच दया. सो व्हॉट ऑल इज इन्व्हॉल्व्ड इन दया? अन इफेक्टिव्ह इमोशनल कंपोनेंट इज भावनिक किंवा अंतःकरणातील पैलू, आणि दुसरं म्हणजे कृती, त्याला म्हणतात इट इज अ कंप्लीट दया. हालेलुया, हालेलुया. When we offer mercy, misery runs away. आता आसाममध्ये सुद्धा ना, दिस इज अनदर वे ऑफ शोईंग मर्सी. आपण पाहिलं आसाममध्ये तिथे इन लास्ट संडे नो येस्टरडे देयर वॉज अ सेकंड कलेक्शन फॉर द पीपल ऑफ आसाम. बट अदर दॅन दॅट ऑल्सो वी हॅड मेड अन अनाउन्समेंट. ज्यांना शक्य असेल तर त्याने YMC मध्ये जाऊन. So this is another example, no, to show to needy people, to show to hurting people, to show to sick people. In our ministry we have got something called as a mercy ministry. आमच्या ग्रेस मिनिस्ट्रीज मध्ये एक मर्सी मिनिस्ट्री आहे. आणि what is that mercy ministry? It is we see that there is a need आणि काहीतरी कृती, especially during the lockdown time, something which started in grace ministries was the mercy ministry. There was a big line, and even now there is a line, but in those days there was a very big line where people would come to get some help, some ration, grocery, की त्यांना काहीतरी ना म्हणजे धान्य, कडधान्य वगैरे देऊन त्यांना. and that little help is an act of mercy. Mother Teresa, what she shows, mercy. आणि this mercy which has been done, whatever you do to the least of my brethren, you do it unto me. That is what Jesus says. की जे काही तुम्ही करतात भावंडाच्या सर्वात जे शेवटला जो आहे त्याच्यावर तुम्ही जे दया दाखवतात ते तुम्ही त्याच्यासाठी नाही, तुम्ही ते माझ्यासाठी केलेलं आहे. सो when we offer mercy, misery finds relief. जेव्हा आपण दया दाखवतो तेव्हा दुःखाला आपण काढत असतो. मिसरी कॅन टेक, नाउ दिस दुःख, हे जे मिसरी आहे, कॅन टेक वेरियस फॉर्म. इट कॅन कम इन द लाईव्स ऑफ पीपल इन द फॉर्म ऑफ अ सिकनेस. वी हिअर समटाइम्स नो दॅट दिस पर्सन कॅन्सर झालेला आहे, या व्यक्तीला अचानकपणे काहीतरी झालेलं आहे. इट कॅन बी sickness, it can be some mental stress the person is going through, physical, spiritual misery can take the shape of unexpected tragedy, some misfortune that has happened. So at that time what is done to help that person is mercy. दुःख अनेक प्रकारचे असू शकते. ते वैयक्तिक आजारपणाच्या रूपात असू शकते, ते मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक असू शकते. Praise the Lord. Sometimes somebody has lost their loved ones. So even that visit to show our presence that we are with you is an act of mercy. दुःखाचे दुसरे रूप म्हणजे अचानक उडवलेली शोकांतिका, संकट, दुर्दैव अशा अनपेक्षित प्रसंगामुळे एखादी व्यक्तीचे दुःख, वेदना आणि
असहाय्यतेत सापडू ती शकते. अशा वेळी आपली दया, करुणा आणि मदतीचा हात त्यांच्या दुःखाला दिलासा देऊ शकते. Pope Saint John 23rd says, mercy is what? Mercy is the church's medicine. संत जॉन 23वे असे म्हणतात, दया म्हणजे चर्चचे औषध असे म्हटले आहे. टुडे पीपल नीड दिस मेडिसिन. आणि ते मेडिसिन कोणाकडे आहे? तर चर्चकडे आहे. अँड टुडे द चर्च इज इन व्हेरियस places, in the forefront, in orphanages, in home for the aged, in education, in sick people, in the hospitals. So many places the church is in the forefront. So what is the church and what we need to offer to the world that is going through some difficulty? And that is the church's medicine. एक औषध जे चर्च कडे आहे ते म्हणजे दया. Hallelujah. 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 Mercy is the church's medicine. And this same medicine is even in a family. We can show to somebody who is slow. जो कोणीतरी खूप स्लो आहे अभ्यासामध्ये, कोणीतरी ना कामामध्ये खूप थकून येत आहे. What that time is help needed is I understand. मी त्याच्या स्थिती समजून मी थोडा ना एक दयेचा हात मी दाखवतो. सेंट जॉन पॉल famously emphasized that divine mercy, stating that there is nothing that man needs today more than divine mercy. की आज माणसाला दैवी दयापेक्षा जास्त काहीच नाही नको आहे. And not only it is God's mercy but mercy for one another. एकमेकांना दाखवलेली दया ती आज खूप गरजेचे आहे. Pope Benedict XVI says, in our time humanity needs a strong proclamation and witness of God's mercy. Pope Benedict 16 म्हणतात, आजच्या काळात मानव जातीला देवाच्या दयेची ठाम घोषणा आणि आपल्या जीवनातून तिची साक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. पोप फ्रान्सिस म्हणतात, a little bit of mercy can make the world less cold and more just. थोडीशी करुणा, थोडीशी दया या जगातील कठोरपणा कमी करून ते अधिक प्रेमळ आणि न्यायपूर्ण बनू शकते. हालेलुया. हालेलुया. पोप फ्रान्सिस, a little mercy, थोडीशी दया, जगातील कठोरपणा, कारण जगामध्ये ही दया खूप कमी आहे. तर we as Christians need to be merciful, to being a living face of mercy. Saint Thomas Aquinas further says, to act mercifully towards another person is to act like God. संत थॉमस अक्विनस आपल्याला आठवण करून देतात की दुसऱ्यावर दया करणे म्हणजे देवासारखे वागणे होय. दुसऱ्यावर दया करणे, आउट ऑफ मर्सी व्हॉट एव्हर वी डू, की मला ठीक आहे दयेमुळे मी आज हे करतो. आय फील मर्सी फॉर माय फॅमिली, एनीबडी जे आपल्या दृष्टीमध्ये ना मला ते दिसते, दॅट ऍक्ट व्हॉट यू डू टू हेल्प दॅट पर्सन is an act of God. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. आणि सर्वात मोठा म्हणजे क्षमा. जेव्हा आपण क्षमा करतो, करुणा दाखवतो आणि इतरांवर दया करतो, तेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या दयेचे प्रतिबिंब आपल्या जीवनातून आपण दाखवत असतो. So this is being the face of God is being merciful. And now, the next beatitude quickly is importance of blessed are the pure in heart. They will see God. Bola hallelujah. 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 Blessed are the pure in heart. Till now we heard about being merciful. And merciful is something which can be practiced. ते आपण करू शकतो. आता आपण दुसरं एक पाहणार आहोत, ते म्हणजे ब्लेसेड आर द प्युअर. म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध आहे का?
माझ्या अंतःकरण प्रभू काय म्हणतो? प्रभू म्हणतो की जे अंतःकरणात शुद्ध आहेत ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. सगळेच देवाला पाहू शकत नाही. देवाला पाहण्यासाठी कोणते डोळे लागतात? शुद्धतेचे डोळे. Now we are going to see in just very simple to understand what it is that I must have, by which I can see God. ना कसं मी देवाला पाहू शकतो? बरोबर. Blessed are the pure in heart. जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया होईल. आणि पुढे जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. All of us want to see God. All of us want to see the way God is working. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रभू काय म्हणतो? प्रभू म्हणतो की त्याच्यासाठी एक लागणारी गोष्ट ते म्हणजे शुद्धता. Now what is शुद्धता? What is purity? Very simple to understand what is purity. Purity means wholeheartedness. की एक हृदय जे दोन गोष्टीमध्ये विभागलेला नाही, जो पूर्ण आहे एका गोष्टीवरती. When God says, love the Lord your God with all your heart, with all your mind, what is God saying? म्हणजे तुम्ही जेव्हा प्रभू म्हणतो love God with all your heart, then I cannot love the world or other thing at the same time. Then it is विभागलेला आहे. It is as good as saying, लग्नाच्या दिवशी ना पुरुष आणि स्त्री जेव्हा ते लग्न करतात, what is expected from each other? That I will love you totally. There are 4 qualities. No, I will love you freely, I will love you fully, I will love you totally. Totally म्हणजे काय? जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो, that means that I will love you only. It does not mean that I will love you 50% आणि ते शेजारची ती बाई आहे 50% I love her also. That is not pure. What is pure? की मी माझं प्रेम जे आहे ते शुद्ध प्रेम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मिलावट नाही. बोला हालेलुया. God says, blessed are you when you are pure. Blessed are the pure in heart. You will, because तुमच्यामध्ये there is no room for anything else. दुसऱ्यासाठी it is wholeheartedness. Often we think that purity means being clean, की स्वच्छ असायला पाहिजे. But that is not what is purity. Biblical purity is described as spiritual single-mindedness, wholeheartedness. आपण अनेकदा शुद्धता म्हणजे स्वच्छता असा अर्थ घेतो, परंतु बायबलच्या दृष्टिकोनातून शुद्धता म्हणजे केवळ बाह्य स्वच्छता नाही. इट इज नॉट दॅट इट इज लुकिंग क्लीन, बट तो अधिक योग्यरित्या आध्यात्मिक एकचित्तता आणि अखंड अंतःकरण अशी समजली जाते. हालेलुया. इट इज होल हार्टेडनेस. व्हॉट इज गॉड एक्सपेक्टिंग फ्रॉम अस? ब्लेसेड आर द प्युअर इन हार्ट म्हणजे काय? की प्रभू माझं जे प्रेम तुझ्यावर आहे त्याच्यामध्ये दिखावा नाही. फरीशी लोकांचं प्रेम मध्ये दिखावा होतं की लोकांनी मला पाहिलं पाहिजे. दॅट वॉज नॉट प्युअर लव्ह. लोकांनी मला पाहिलं पाहिजे. मी दान धर्म देतो, इज इट फ्रॉम अ प्युअर हार्ट? की मला काहीतरी एक मोटिव्ह आहे की मला त्याच्यामधून काहीतरी मिळेल. सो दॅट इज इम्प्युअर मोटिव्ह. प्युअर मीन्स विदाउट एनी फॉल्स मोटिव्ह, की ज्याच्यामध्ये दुसरं काही मोटिव्स नाही. मला माझं ध्येय ते देवावर गौरव देण्याचं ध्येय आहे. मला त्याच्यामध्ये मी माझं स्वतःचं गौरव पाहत नाही. फरीशी लोकांमध्ये काय होतं की ते डिड एव्हरीथिंग आउट ऑफ समथिंग दॅट दे विल गेट इन रिटर्न. लोकांनी पाहिलं पाहिजे, लोकांनी गौरव दिला पाहिजे, लोकांची स्तुती मिळाली पाहिजे. दॅट वॉज इम्प्युअर. What happens when we are wholehearted? The wholehearted person, the wholeheartedness leads away from instability and doubt, and we receive rest and stability when his object is God. जेव्हा the person who is wholehearted, that person has got peace. Hallelujah. त्या व्यक्तीमध्ये शांती असते, because he does everything wholeheartedly. Whether it is work wholeheartedly.
whether it is doing anything, do wholeheartedly. Anybody who does half-heartedly, that person doesn't feel that happiness, because it is half-heartedly. Whether it is work, whether it is anything in life, whether I am doing something for somebody, wholeheartedly जेव्हा मी पूर्ण हृदयाने करतो, त्यामध्ये एक वेगळी एक शांती असते, एक प्रेम असतो, एक आनंद असतो. ज्यामध्ये मी अर्ध मनाने करतो, that is not what is purity. What does the Lord says? Draw near to God and He will draw near to you. Cleanse your hands, you sinners. Purify your heart, you double-minded people. देवाच्या जवळ या, तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यानो, आपले हात शुद्ध करा आणि द्विधा मनाच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. The cure for the mess of instability and sin is having a pure heart. बायबल सांगते की अस्थिरता आणि पापाच्या गोंधळावरचा उपाय म्हणजे देवाप्रती असलेली अविभाजित आणि पूर्ण निष्ठा असलेली शुद्ध अंतःकरण होय. Why does Jesus says blessed are the pure in heart? Because along with this purity, the blessing is that we drive away from us all that is half-heartedness. The sins are removed out of us. The undivided commitment. In purity, when we are pure towards God, we grow in our commitment. Whatever we do wholeheartedly. And this is what God is looking for. But impurity, double-heartedness is the same as idolatry. What does the Lord say in James 4:4? You creatures, do you not know that friendship with the world is enmity with God? Whoever wishes to be friend of the world makes himself enemy of God. We cannot have the friend of the world and friend of God. We have to choose. I have to be whose friend? Praise the Lord. Double-minded literally means uncommitted, divided, doubting, wavering, uncertain. That is impurity. Not very sure about God, not convinced. It is half-heartedly. God is looking for pure worship. प्रभू काय शोधत आहे? शुद्ध आराधना, शुद्ध प्रेम आपल्या अंतःकरणातून. आपण तो गाणं गातो ना, मस्तकी उंच करा, शुद्ध पवित्र गौरव देतो राजांच्या राजाला. शुद्ध पवित्र गौरव देतो राजांच्या. It is without anything mixed. Out of my heart of love, I give you a pure heart. Praise the Lord. Praise the Lord. And the benefit is they will see God. Blessed are the pure in heart, they shall see God. Wholeheartedness fits us for God Himself. ही अंतःकरणाची शुद्धता आणि एकनिष्ठता आपल्याला स्वतः देवाच्या सानिध्यासाठी योग्य बनवते. This is what is, and finally, psychologists people tell us, doctors tell us, a divided heart is highly correlated with addiction, depression, violence, aggression, suicide, eating disorders and all kinds of human disease. मानसशास्त्रज्ञांच्या मते विभागलेले किंवा द्विधा मन अनेक प्रकारच्या मानसिक आणि भावनिक अस्वस्थतेची संबंधित असू शकते. म्हणजेच नैराश्य, डिसअपॉइंटमेंट, बिकॉज देर इज नथिंग wholeheartedness. A half-hearted person, a divided heart, who is not true in what he is doing. जे ते करतो त्याच्यामध्ये खरेपणा नाही, शुद्धता नाही. That person is a person who is not a happy person. There is depression, addiction to, and so many other vices because wholeheartedness nahi. आज आपला अंतःकरण आपण शोधून पाहूया. Is my heart pure before God? Do I love the Lord with all your heart, or is there something still mixed motives? आपण यावर चिंतन करूया, प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा.
Jesus. Praise you, Jesus. आपण सर्व उभे राहूया आणि प्रभूचे आभार मानूया. आज आपल्याशी वचनाद्वारे तो बोललेला आहे. He has spoken to us through His divine word, and we have seen the heart of God. What is God? God is merciful. देव कोण आहे? एका शब्दामध्ये दयाळू, कृपाळू. आणि आज आपल्यासाठी ते हृदय प्रत्येकासाठी आहे. Our God is a merciful God. If we approach Him, you will find nothing else but mercy. जेव्हा आपण त्याच्याकडे येतो, आपल्याला काय सापडणार आहे? What you will find this evening in God, you will find mercy. Thank you, Father. Praise you, Jesus. Let us glorify Him. Thank Him for His love, for His mercy that is new every morning. प्रत्येक सकाळी प्रभूचं वचन आपल्यासाठी आहे की त्याची दया नवीन आहे. प्रत्येक दिवशी आपल्यासाठी उपलब्ध आहे. तेरी महिमा हो, तेरी महिमा हो, तेरी महिमा हो, हो तेरी महिमा हो, तेरी महिमा हो, तेरी महिमा जेव्हा आपण त्याच्या जवळ येतो आपल्याला दया मिळते. We have been shown mercy. We have been forgiven. All our guilt is taken away. We are washed clean. आणि हाच तो क्षण आहे. This is the time when we experience His love for us. Blessed are the pure in heart. You will see God. कारण तो आपल्याला शुद्ध करत आहे.
तुम्हाला गुडघे टेकायचे असतील गुडघे टेकू शकते. Kneel down, sign of God. I humble myself. I just want to say, Lord, that I am nobody. I can do nothing. And I just want to be soaked in your mercy. बसवर दया कर. मला शुद्ध बनाव जेणेकरून मी तुला पाहीन. Cleanse me, wash me, that I may see you. I want to see you. Thank you, praise you, bless your name, glorify you. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. Oh, तुम्ही पापियन आजारी, तुझ्या रक्ताने शुद्ध केले. माझ्या पापमुक्तीसाठी स्वतः क्रूसावर प्राण दिले. हे प्रभू, तुम्ही पापियन आजारी, तुझ्या रक्ताने शुद्ध केले. माझ्या पापमुक्तीसाठी स्वतः क्रूसावर प्राण दिले. हे प्रभू,
करिता प्रभू त्या क्रूसावर आपला प्राण तू दिलेला आहेस. Yes, Lord, this time, Lord, you're cleansing us, setting us free, delivering us. And we know and we are sure, Lord, we are confident that you are with us. You will never leave us, you will never forsake us. तू आम्हाला कधीच सोडणार नाही, त्यागणार नाही. आमच्या दुःखात, वेदनेत, आजारात तू आमच्या बरोबर आहेस. You are with us. You never leave us nor forsake us. Thank you, Lord, for this assurance that you walk with us. This time, Lord, you are comforting every person here. प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श करत आहेस आणि उत्तम चांगलं असं काहीतरी आमच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये करत आहेस. Yes, Lord. Thank you for this healing presence. Thank you, Lord, for this healing presence. जिंदगी का सफर है कठिन, आते हैं अवरोध पलछन. जिंदगी का सफर है कठिन, आते हैं अवरोध पलछन. जिनमें मेघ स्तंभ, रात्रि अग्नि स्तंभ बनके राह चलाएगा मुझे. दिन में मेघ स्तंभ, रात्रि अग्नि स्तंभ बनके राह चलाएगा मुझे. Yes, Lord, always with us. In every moment, Lord, you never leave us. To whom shall we go, Lord? You have the words of eternal life. तुला सोडून आम्ही कुठे जाऊ? तुझ्याकडे सार्वकालिक जीवनाची क्षमता, एक शब्द आज तू बोल प्रभू, म्हणजे आमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल. One word and we shall be healed. मेरा यीशु है मुझको भला, वही काफी है सदा सर्वदा. मेरा यीशु है मुझको भला, वही काफी है सदा सर्वदा. दुख में, रोग में, हर मुसीबत में मेरे मन वही काफी है तुझे. दुख में, रोग में, हर मुसीबत में मेरे मन वही काफी है तुझे. प्यार का सागर, दया का सागर, इस समय आपको छू रहा, उनके प्यार का स्पर्श यहाँ पर हर एक व्यक्ति को दे रहा है. थैंक यू, प्रेज गॉड. वही आदि वही अंत है, दिव्य प्रेम का वही स्रोत है. वही आदि वही अंत है, दिव्य प्रेम का वही स्रोत है. 10,000 में अति श्रेष्ठ है वो स्तुति
संसारों में अति श्रेष्ठ है वो, स्तुति वंदना के योग्य वो। मेरा यीशु है मुझको बता, वही काफी है सदा सर्वदा। मेरा यीशु है मुझको वही काफी है सदा सर्वदा। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे संग वही काफी है तुझे। दुख में रोग में हर मुसीबत में वही काफी है तुझे। Receive by faith your miracle this evening. Impossible things are possible tonight because of His great love for you. उनके महान प्रेम की वजह से इस शाम सारी बातें संभव हो। नामुमकिन को मुमकिन करने वाला, चमत्कार करने वाला प्रभु हमारे बीच है। ऐसी कोई भी बीमारी नहीं, मुसीबत, तकलीफ नहीं जो प्रभु के लिए कठिन है, क्योंकि वो आपसे बेहद प्यार करते हैं। And He will give you more than you ask tonight. He is able to do exceedingly abundantly above all that we can ask or even think. हमारे मांगने से और सोचने के परे वो देता है। हालेलुया, धन्यवाद। मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आँखों के नम। मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आँखों के नम। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उसके संग जाऊंगा। राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उसके संग जाऊंगा। मेरा यीशु है मुझको बता। Say by faith, yes. Lord, right now, you satisfy, you satisfy. Yes, Lord, you satisfy me. काफी है, दुख में रोग में हर मुसीबत में, हाँ मेरे मन तू ही काफी है मुझे। हालेलुया, हालेलुया। तेरा नाम मशहूर है, ओला पर मेरे Lord comforts you this morning. There is a teacher here, and the Lord is saying, you're worried about some problem in your school. The Lord is solving this problem. एक शिक्षिका आहे, प्रभू सांगत आहे
शाळेमध्ये काही समस्या आहे आणि प्रभू ती सोडवत आहे तुमच्यासाठी. God is blessing your brother with work visa for which you are praying for long time. कामात निमित्त विजा साठी तुम्ही प्रार्थना करत आहात. एका बंधूला प्रभू आशीर्वादित करत आहे. स्किन प्रॉब्लेम्स, इन्फेक्शन, इरिटेशन, allergy of skin, the Lord is healing. एक व्यक्ती आहे ज्याला प्रवासची भीती आहे. प्रभू सांगत आहे मी तुझा राखणार. I am the one who is with you, will protect you on your journey. Viral infection, the blood of Jesus is cleansing you and healing you, killing all those viruses right now. झोप येत नाही अशा व्यक्तींना प्रभू या क्षणाला त्याच्या शांतीने भरत आहे. The Lord is filling you with deep peace and you will be getting good sleep, the Lord says. Addictions, the hold of addictions, व्यसनाचा बंधन आहे प्रभू तुम्हाला मुक्त करत आहे क्षण. 3 युवकांना प्रभू डिप्रेशन मधून मुक्त करत आहे. 3 youths who are discouraged, depressed. The Lord is showing hope. You are being filled with hope right now. Just lift your hands and thank the Lord. Hallelujah, 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 hallelujah. Oh, yeah, 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 दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवा and just be filled with the Holy Spirit. Pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on us. Jesus, pour out your spirit, pour out your spirit, pour out your spirit on us. And we pray, Spirit, move in your temple. Spirit, move in our lives. Spirit, move, we are calling. Spirit, move, we are here. Spirit, move in your temple. Oh, Yarabashiria. Let's sing the power of Spirit. So thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. Oh, hallelujah, hallelujah. Oh, bless your name. Glory, glory, say thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Hallelujah. 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 Let's give a mighty clap to Jesus. Praise the Father. Praise the Lord. Hallelujah. Some very important announcements. Next Monday, since we begin with the Novena of the Nativity of Our Lady, माऊलीचा नवीना सुरू होत आहे आणि त्यामुळे पुढच्या सोमवारी 2 सोमवार येथे 2 सोमवार आपली
आपली प्रार्थना सभा 7च्या मिसानंतर होईल. तर इंग्लिश मास इन दिस प्लेस, इंग्लिश मास ऑफ द नेटिव्हिटी, नवीना ऑफ द नेटिव्हिटी ऑफ लेडी. सो immediately after the mass, that is 7:40 or 45, when the mass gets over, we will have a prayer meeting, maybe of 1 hour. Praise the Lord. So next Monday, please note, next coming Friday is not the first Friday. येणारा शुक्रवार पहिला शुक्रवार नाही, परंतु त्याच्या पुढचाच जो शुक्रवार आहे पहिला शुक्रवार आहे. तर फक्त आपल्या माहितीसाठी की आपल्यामध्ये ब्रदर लिनस डिकॉस्टा असणार आहे शुक्रवार 4 सप्टेंबर, 4 सप्टेंबर वी हॅव द फर्स्ट फ्रायडे सर्विस. प्रेज द लॉर्ड. कोणी पहिल्यांदा आलेला आहे? एनीबडी केम फर्स्ट टाइम? एनीबडी हॅज कम फर्स्ट टाइम? Okay. Those who require prayer can come forward after the last song. We'll pray for you. The petitions have been prayed during every intercession. प्रत्येक आमची मध्यस्थी होत असते. 3 वेळा मध्यस्थी होत असते. त्या तिन्ही मध्यस्थीमध्ये तुमचे जे प्रार्थनेचे हेतू आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. Praise the Lord. So do write, give us your testimony. Anything that you feel that yes, the Lord is moving, something good is happening. Either you can WhatsApp on a number or you can write and give us. Hallelujah. देवाच्या गौरवासाठी आपण साक्ष देणे गरजेचं आहे. किंवा आमच्या कोणत्याही मेंबरना भेटून तुम्ही सांगू शकता आणि तुमचं नाव देऊ शकता. आम्ही साक्षी सांगू. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट टाइम लास्ट सॉन्ग. So remember next Monday we meet after 7 p.m. mass. 7च्या मिसानंतर जे आले नाहीत त्यांना तुम्ही सांगू शकता. Just
प्रेज द लॉर्ड. एकमेकांना शांती द्या. विश वन अनदर. विश यू नेक्स्ट मंडे. गॉड ब्लेस यू. गुड नाईट.